नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। अगदी सोप्या कमी वेळेत आणि अगदी घरच्या घरी करता येण्यासारख्या हेअरस्टाईल्स मी तुम्हाला बऱ्याचदा दाखवत असते आणि आज सुद्धा मी तुम्हाला अगदी सोपी अशी हेअरस्टाईल दाखवणार आहे जी कोणीही करू शकेल। म्हणजे हेअरस्टाईल मधले ज्यांना काहीच येत नसेल ना ती देखील ही आजची हेअरस्टाईल आहे ती करू शकतात। तर कशी करायची हेअरस्टाईल, तर चला हा व्हिडिओ आपण आता पाहूया। तर मैत्रिणींनो, या हेअरस्टाईलसाठी आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा आपले केस व्यवस्थित असे विंचरून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्या केसांचे आपल्याला दोन भाग करायचे आहेत। आता दोन भाग करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे केसांचे समसमान भाग करायचे नाही आहेत। तर आपल्या उजव्या साईडचे जे केस आहेत ते आपल्याला 70% घ्यायचे आहेत आणि आपल्या डाव्या साईडचे जे केस आहेत ते आपल्याला 30% घ्यायचे आहेत। आता इथे तुम्ही स्क्रीनवरती बघत असाल, मी त्याच प्रकारे अगदी केसांचे हे भाग आहेत ते केलेले आहेत। आता 30% जे केस आहेत त्यांना मी तात्पुरता जो क्लिप आहे तो लावलेला आहे आणि त्यानंतर आपले हे जे 70% जे केस आहेत त्यांचं आपल्याला काय करायचं ते आपण पाहूया। तर पहिल्यांदा आधी मी परत एकदा आपले केस आधी व्यवस्थित असे विंचरून घेते आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या केसांची ही वेणी घालायची आहे। तर इथे मी आधी वेणी घालून घेते। वेणी घालून झाली की त्यानंतर त्या वेणीला आपल्याला रबर लावून घ्यायचा आहे। शक्यतो काळ्या रंगाच्याच रबराचा वापर करा। तर आता आपण पटकन अशी ही वेणी घालून घेऊया। या केसांची वेणी घालून झालेली आहे आपली, रबर पण लावून झालेला आहे। आता ही जी वेणी आहे ना ती अशा प्रकारे गोल अशी फिरून घ्यायची आहे। बघा, वेणी आपली जी आहे ना, म्हणजे आपण जी गोल फिरवणार आहोत ना ती थोडी सेंटरला आली पाहिजे। अशाच प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला फिरून घ्यायची आहे आणि त्यानंतर साईडला आपल्याला यू पिन आणि बॉबी पिनचा वापर करायचा आहे। वेणी आपली सुटता कामा नये, ती जशीच तशी राहावी यासाठी आपल्याला व्यवस्थित असे साईडने पण पिन आहे ते लावून घ्यायचे आहेत। तर बघा, साईडने मी अशा प्रकारे यू पिन आणि बॉबी पिन लावून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता हे जे आपले 30% केस आहेत त्यांचे जे क्लिप होता तुम्ही आधी काढून टाकला, त्यानंतर परत आपण हे व्यवस्थित ना असे विंचरून घेऊया। म्हणजे हेअरस्टाईल ज्यावेळी आपली तयार होईल ना त्यावेळी ती दिसायला खूप सुंदर दिसणार आहे। तशा प्रकारे आपले केस विंचरून घ्यायचे आहेत आणि केस विंचरून झाले की हळूवारपणेच आपल्याला ते केस असे, ही जी वेणी आपण गोल फिरवलेली आहे ना त्याच्या भोवतीच हे आपल्याला केस देखील फिरून घ्यायचे आहेत। तर यासाठी मी परत एकदा हे केस बघा विंचरून घेतलेत, व्यवस्थित असे विंचरून घ्यायचे आहेत, नाहीतर आपली हेअरस्टाईल व्यवस्थित अशी दिसणार नाही। तर बघा, अगदी प्लेन आपले केस अशा प्रकारे साईडने आपल्याला यायला पाहिजेत। यासाठी आपण केस व्यवस्थित विंचरून घेतलेत बघा। आणि आता बघत असाल तुम्ही, मी साईडने फिरून घेते तर किती सुंदर आपली ही हेअरस्टाईल आहे ती दिसणार आहे। तर आता जे आपले केस आहेत त्यांचं जे टोक आहे त्या ठिकाणी मी बॉबी पिन आधी लावून घेते आणि साईडला सुद्धा आपल्याला यू पिन लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपली हेअरस्टाईल सुटणार नाही, अगदी व्यवस्थितपणे राहू शकेल। तर इथे मी बॉबी पिन आणि यू पिनचा वापर केलेला आहे आणि तुमच्याकडे जो कोणता गजरा असेल, तुम्हाला जो आवडत असेल, गजरा म्हणा किंवा सुंदर प्रकारचा यू पिन देखील भेटतात। आणखी पण बरेच असे पिन क्लिप वगैरे बरेच भेटतात, तर त्यापैकी कोणत्याही प्रकारच्या क्लिपचा तुम्ही किंवा गजऱ्याचा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता। आता इथे हा माझ्याकडे फुलांचा गजरा अशा प्रकारचा होता, तर तो मी या ठिकाणी लावलेला आहे आणि बघत असाल तुम्ही अगदी आपली सोपी अशी हेअरस्टाईल आपली तयार झालेली आहे। दिसायला किती सुंदर दिसत आहे ती। तर बघा, नक्की तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला पण ही हेअरस्टाईल नक्कीच आवडेल आणि आवडली तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा। तर मैत्रिणींनो, आजची ही हेअरस्टाईल तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आजच्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवर देणं वेळ असेल तर नक्कीच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये। तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा। बाय।